जय शिवराय मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे, महत्त्वाचा व्हिडिओ आहे। बघा, शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे। त्याच्यामध्ये एक योजना आहे की पीक विमा ही एक योजना आहे। म्हणजे पाऊस असेल, दुष्काळ असेल, ज्या काय कोणत्या संकटामुळे शेतकऱ्यांवरती जर संकट ओढावलं, पिकांचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांना त्या पिकाची भरपाई दिली जाते। आता तशाच पद्धतीने शेतकऱ्यांच्या पीक विम्याची नोंदणी सध्या सुरू आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या सध्याच्या खरीप हंगामातील पिकाची नोंदणी करणं गरजेचं आहे। पीक विम्याची नोंदणी गरजेचं आहे। त्याच्यासाठी शेवटची मुदत आहे 31 जुलै आणि मात्र पीक विम्याची नोंदणी ही पूर्णपणे मोफत आहे। मोफत कशी ते तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे। तर बघा, CSC केंद्रामध्ये गेल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांना पीक विम्याची नोंदणी ही फक्त नोंदणी करताना पीक विम्यासाठी जे काय शासकीय शुल्क असेल फक्त तेवढंच आकारलं जात आहे, तेवढंच घेतलं जात आहे। त्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना कोणतीही CSC केंद्राची सेंटरची फी घेतली जात नाही किंवा घेऊ नका असं राज्य सरकारनं CSC सेंटरना सांगितलेलं आहे। त्यामुळे तुम्ही अर्ज भरताना, पीक विम्याची नोंदणी करताना CSC केंद्रामध्येच जा आणि तिथं नोंदणी करा। तिथं तुम्हाला फक्त जे काय पीक विम्याचे शुल्क असेल तेवढंच घेतलं जाणार आहे, असे आदेशसुद्धा CSC केंद्रांना दिलेले आहेत। मात्र अनेक ठिकाणी इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, वेबसाईट चालत नाहीत, असं आहे, थोडा उशीर लागतो आहे। परंतु त्या ठिकाणी जावा। इतर ठिकाणी गेला तर तुम्हाला कॉम्प्युटरचे काय फी खाजगी लोक कॉम्प्युटरवाले घेतात। त्यामुळे CSC केंद्रामध्ये तुम्हाला पीक विम्याची नोंदणी पूर्णपणे मोफत आहे। प्रत्येक शेतकऱ्यांना ही गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे। तर लवकरात लवकर जा, अगदी कमी दिवस राहिलेले आहेत, पीक विम्याची नोंदणी करा। नंतर तुम्हाला पीक विम्याचं काही अनुदान मिळणार नाही जर तुम्ही नोंदणी केली नसेल तर। लवकरात लवकर जाऊन नोंदणी करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।